पहिली एकदाच फक्त संपूर्ण कर्जमुक्ती कर. आमच्या मालाला भाव दे, आमच्या शेताला पाणी उपलब्ध करून दे आणि आम्हाला लाईट 24 घंटे ती बिल आम्ही भरतो. तो कर्ज नको कधी मुक्ती करू नका ना, आम्हाला काही गरज नाही. आणि आमची एक आत्महत्या होत, तो कर्ज तुलाच राहून दे, तिकडे झिल समुद्रात कुंकडली मासाडी घेऊन 2-4 तिकडे बस संपली. हे कामच उलट करतय. हे नाही देणार हा, हे शेतकरी मोठा होईल ना, हे नाही करणार. तो शेतकरी मोठा होईल, आरक्षण दिल्यावर मराठा मोठा होईल, धनगर आरक्षण दिल्यावर धनगर मोठा होईल. हे नाही द्यायचं त्याला, हे नको त्याला. चिल्लर वाटेणार तेव्हा आता 1500. आता भाचा बितारा लागले ते म्हणतो आरक्षण दे. आणि दाजीचा काचका त्याला माहित नाही. तू फक्त इकडे ये म्हणा एकदा, मग दाजी बघ कसा करतो. आजचे कोचे खोनच आहे बरं, रूमनच घेऊन येतो. दाजीच्या पोराचा विचार करीना, तू कोणाचा विचार करीना. दाजीचं कोणीतरी मोठं होणार आहे, डोक्यात लागेल ते देऊ मोगम काहीतरी. बरं हा, दिले 1500 रुपये दिले, 3000 दिले का त्याने का वावर इकला देवेंद्र फडणवीस नागपूरचं. पैसे आमची, टॅक्स आमचा, GST आमची. बिस्किट पुढा घ्यायला गेलं तरी पैसे कडे देत आमचे. मग हेच पैसे सरकारकडे जमा झाले ना. का देवेंद्र फडणवीस असं केलंय, वावर इकलं बाबा नागपूरचं, हे वाटायला सुरुवात केली बहिणीला. आमचेच पैसे आम्हाला तिथून तिकडे काय बातम्याला होईल पेपरला त्याला. आता मला काय म्हणते माहिती का, ते 2-3 माकडं उठते ना आता, ते गोड्या ती कोंड्या 8-9 असे सापडून आणले. ते कुठून आणले देवेंद्र फडणवीस, कुठून 8-9 घेता माणसाचे पांढरे डोळे होते. असले 8-9 आणले कुंकुड कंकंटी वारण असते काही वेगळेच येत. त्याला बसता येत नाही खुर्चीवर. एक होता बघा ते वाचेला आमच्या मध्येच त्याला खुर्चीवरच बसता नाही, केवढी टप्पू आणली तरी. अरे म्हणलं याला देत का टाकून तिकडे पडून त्याला आणलं ते गेला असं खुर्चीवर बसता येणार. कसले बी असे सापडून आणले त्याने, कुठून आणले कुठून नाही. त्याने का वावर ऐकलं की एखादं लाडक्या बहिणीला पैसे देतात नाही का. देवेंद्र फडणवीस एखादा बंगला ऐकला मुंबईचा आणि हे लाडक्या बहिणीला गेले. आमचेच पैसे आम्हाला तेव राहिला. आणि सगळ्या पेपरला बातम्या, सगळ्या टीव्हीला. आता ते माकडं मला बोलायला सुरू करते. काय म्हणते, जरांगे पाटील आता राजकीय बोलायला लागला. तो आरक्षण ते राजकीय बोलायचं बंद. तुम्ही आम्हाला अडचायला लागले, मी बी अडचणत असतो. मी सरळ चालत नसतो, कारण मी शेतकरी पोरग मराठ्याच आहे. तुम्ही आमच्या पुढे काय डाव घालणार आहे तरी माकडा हो. तुम्ही अडचणले मी बी करणार. तुमचे जर 113 नाही मराठी पाडी पुढे नाव बदलून ठेवा, तुम्ही 113 खलास. तिथे म्हणा तिकडे आवाज मी सगळं पोवर घेऊन त्याच्या गळ्यात टाक हातात. परप्रांतीय नेमके बघते सगळे पाडीणार आहेत, परप्रांतीय बरेच पाडीणार आहेत. त्याला माझ्याकडे आले ते म्हणले आपण बाई म्हणलं बरा त्याला नाही हिंदी कळेल नाही, पण मला नाही कळेल हो. जागर ठरला आमच्या का खापकी असत जागे पुढे मला बाई मला ते म्हणलं आम पाडी म्हणलं पाडी बघे म्हणलं आम्ही भीतीत आहे म्हणलं बघे पाडी घे चलो म्हणलं तू किसी पण घाबरण्याचा नाही म्हणलं ते मला होय मग आम्ही लय मोठे आहे वाले म्हणलं आज चल मग तेव्हा मला 16 लाख आहेत आणि म्हणलं मग तर मजाच झाली हो म्हणलं पाडी. तेव्हा मला एक फक्त तारीख देऊ म्हणलं दिली. मी नाही म्हणतच नाही मग असं लोकांना. ते म्हणलं आम्ही 16 लाख आम्हाला कार्यक्रम करायचा, एक तारीख देऊ म्हणलं देंगे. ते म्हणले तिकडे आल्यावर म्हणलं हिंदीचं काय करायचं, ते म्हणले जशी एकच तशी म्हणा आणि आमचे समजून घेऊ. त्याला काय याची जिरायचीच ना आता थेट म्हणा देवेंद्र फडणवीसला किती 1500 तिथून. मी राजकीय बोलत नाही, मग आरक्षण द्या. माझ्या मराठ्यासमोर शब्द देतो मी, मराठ्यासमोर एक शब्द राजकीय बोलणार नाही. माझा आरक्षण येणे नाही दिलं तर मग काय विलाजी मग काय चुके काय चुकीचं करतोय मी, मग हे देणार नसतात मी काय करू. आता ते 84 लाख कुटुंब आहेत लोक, तेच आले नाव नाही सांगत ती लगेच ते हळूच फोन लावते त्याच्यामुळे. ते म्हणले आम्ही तुमच्या फोनात म्हणलं बरं झालं पण म्हणलं ह्या बरं आता काय व्हायचं. मग नंतर आले 100 कुटुंब
त्यांचे 16 लाख कुटुंब आहेत. नाही ना, मला वाटतं त्यांचे 12 लाख काहीतरी कुटुंब आहे. आपलं यादीची आपलं काय नाही, मीडियाने एखादं बरं माहिती मी खपवून देत असतो. आणि त्याचे बिल्ले नाही ते रच्ची येतात मीडिया गेल्यावर माझ्याकडे. नको सांगू म्हणा. हा ते रच्ची मीडिया गेले की लोक राजकारणी लोक मीडिया वाट बघत यायची ते त्यांच्या पुढची त्यामध्ये येणार आहे आम्हाला सूत्रांनी कळवली. सूत्र एक मला मिळत काय ते म्हणजे सूत्राकडून कळालंय. मला नाही कळलं आणखी ते म्हणले कळलंय आणि इथंच ते बी लिंबा खाली बसून इतके झाले त्या पण ते यांच्या हुशार आहेत. ते काहीतरी ठोल्याला होते ते गेले की 2 मिनिटं लागून देत ना म्हणलं दारात बसतो डायरेक्ट. देवेंद्र फडणवीस कितीतरी लोक रातभर भेटत तुम्हाला. ते बी याला उलट पालट टाकणार. लढ म्हणा तू काय 15ची वाटी तुरी. आता ती डाव आणला चुकीचा. आता दुसरं काय करणार ते माहितीये का. आता आली ती होईल आनंदाचा शिरा. आता येणारे आनंदाचा शिरा. बघा देवेंद्र फडणवीसचं डोकं नुसतं तात्पुरतं खुश करायचं. ती डाळ सगळी भुंग्याने खाल्लेली. तिला किती भिजायला टाका तुम्ही 15 दिवसांनी मावशीने हात घातला तरी जशाल तशीच डाळ बाहेर येते. भिजतच नाही. बघा ते देवेंद्र फडणवीस आणि ते डुकरं खात नाहीत ते गहू लाल जरत काही करा तुम्ही. आणि ती एक तेलाचा पोळा वाकडा तिकडे झाल्याचा असा आणि त्याच्यात पांढरं तेल. आपल्या बी महिला इतक्या डोक्याबाज आहेत त्या काय करतात त्या पुढा पोळी द्या कढईत टाकी द्या. सगळं सरपंच संपत पण ते काय पिवळ होत नाही. ते पांढऱ्याला पांढरं करताय मग काय त्याच्या देवेंद्र फडणवीस वंगण टाकलंय का काय केलंय. काय नादी जाण तुम्ही राव लोकांना किती अडत काढणार आहेत. आज त्या तांदूळावर आमचे तेवढं तर बांधावर पडलेलं आहे आमचे शेतकऱ्याच्या मराठ्याच्या. तुम्ही देता तेवढं बांधावर आहे आमच्या बांधावर. काय नादी लाविता काय नाही. देवेंद्र फडणवीस तुम्ही भाऊ किती निगेटिव्ह भरून काढा. मी घाण खड्डे बुजायला ती येडवून कर म्हणा. एक काकण पुढंच भरणार माया नाही त्या फटेकी उकरून कढीत घेणं देणं मग काही समान नाही बरं त्याची. तरी ती उकरून काढली आणि त्या माया मग भोंगा लावलाय. 3 तारीख 8 दिवसाला जीत मला मिळ काही लागणार नो केला मिळ काही लागणार. जे म्हणते त्याच्यावर बोलू नको म्हणून बोलणार नाही. तू बोलू नको मला नाही बोलत जाऊ काय करता मग आता. हे देवेंद्र फडणवीस इतका चाबरा माणूस. हा काय चुकीचं करतो मी काय चुकीचं बोललो हे खरं सांगितलं म्हणून तुम्हाला पटत नाही. मी शेतकऱ्याच्या बाजून बोलू नाही का. मी गरीब धनगरांच्या बाजूने बोलू नाही का. मी गरीब ओबीसीच्या बाजूने बोलू नाही का. काही समाजाला न्याय मिळावा म्हणू नाही का मी. राजपुतांना आरक्षण मिळावं म्हणू नाही का मी. मुस्लिमांना आरक्षण मिळावं म्हणायला नाही पाहिजे का मी. लिंगायत समाजाला न्याय मिळावा म्हणायचं नाही का. मग म्हणायचंय काय तुमचे सरकार कशासाठी. मग तुमचं सरकार तर जनतेचे प्रश्न सोडवायला तरी तुम्ही सोडित नाही. मग तुमचं कर्तव्य तुम्ही पाडायला पाहिजे. मग तुम्ही नाही केल्यावर आम्हाला बोलावंच लागणार. इतकं मूर्खपणाचं लक्ष नाही. देवेंद्र फडणवीसचं काम कसं आहे माहिती आहे तुम्हाला. डेंजर माणूस अति डेंजर आहे. तुम्ही त्याला हलक्यात घेऊ नका. त्याने मला घेतलं होतं पण त्याने बोल केलं याला हलक्यात घ्यायचं काम नाही आता. पण तुम्हाला सांगतो तुम्ही देवेंद्र फडणवीसला हलक्यात घेऊ नका. मोठ्याला जाते संपायला निघालेला माणूस भयंकर विषारी विचाराचा माणूस भयंकर विषारी विचाराचा. कधीच त्याला आपण विरोधक मानलं नव्हतं. एकाही मंत्र्याला तो काम करून देतो. त्याचा शब्द ऐकल्याशिवाय एकाही आमदाराला तो काम करून देतो आणि मधी टाकीनीची धमकी देतो. त्यामुळे ते लोक दबून येत. पण ह्यावेळेस सगळेजण त्याचा काटा करणार. जैन मीडियाच्या माध्यमातून बोलतो सगळे लोक त्याचा काटा करणार आहेत. त्याला राजकारण ठेवणार नाही. मला माहिती आहे माझ्याजवळ काय भाषा बोलते. मला सुद्धा एखादं आश्चर्य वाटतं इतकं वाईट देवेंद्र फडणवीसने सुद्धा वागू नये लोकांशी. खरं सांगतो मी बिगडी नाहीये प्रामाणिक पोटतिडकीने सांगतो. मलाही काय वेळेस वाटतं की लोकांनी देवेंद्र फडणवीसविषयी इतकं वाईट वागू नये. पण एक कार्य असं वाटतं की देवेंद्र फडणवीस खरं त्रास देत असतं का. म्हणजे देवेंद्र फडणवीस नेतृत्व करायच्या लायकीचं नाही
आणि शत्रुत्व करायच्या लायकीचा नाही. ह्या नादात महाराष्ट्रातलं पुरं भाजप संपणार. ह्या देवेंद्र फडणवीसच्या नादात पुरं भाजप बुडाला टाकणार आहे. बघा याला दोषी फक्त फडणवीस असणार आहेत, कुणीच नाही. एकही सामान्य धनगर खुश नाही त्याच्यावर, एक शेतकरी खुश नाही, 18 पगड जातीचे लोक खुश नाही, कोणीच नाही, कोणीच ना. मराठा खुशी सगळ्याला चेंगरी तू फक्त गोड बोल. गोड बोलून जनता समाधानी होणार नाही. तुम्हाला जनतेला आयुष्याच्या सुविधा द्यावा लागणार आहे, तर जनता तुमच्या बाजून राहणार आहे. नसता तुम्हाला कोणीही गिनणार नाही. ना शहीद कुटुंबाचा प्रश्न मार्गी लागलाय, ना शिक्षकाचा, ना वकील डॉक्टरांचा, ना मजुराचा, ना माथाडी कामगारांचा, ना शेतकऱ्याचा, मराठ्याचा, ना धनगराचा कोणाचाही प्रश्न मार्गी लागला नाही. ना एसटीच्या ड्रायव्हरचा लागलाय, ना एसटीच्या कंडक्टरचा लागलाय, ना रिक्षावाल्याचा प्रश्न मार्गी लागलाय, ना टॅक्सीवाल्याचा मार्गी लागलाय. कोणाचाही प्रश्न मार्गी लागलेला नाही. छोट्या छोट्या व्यवसाय करणाऱ्या लोकांचा सुद्धा नाही. त्याच्यात काम करणाऱ्या कंपन्यातल्या लोकांचा सुद्धा प्रश्न मार्गी लागलेला नाही. कोणाचाच प्रश्न मार्गी लागत नाही. या राज्याला, या मराठवाड्याला, या विदर्भाला या देवेंद्र फडणवीसने मोठमोठ्या कंपन्या उभा करून तिथं व्यवसाय उभे करून नोकऱ्या देणं लोकांना गरजेचं होतं, रोजगार देणं गरजेचं होतं. ते नाही केलं. फक्त जातीवाद पसरला छगन भुजबळच्या माध्यमातून. ते प्रचंड मोठा जातीवाद पसरायला देवेंद्र फडणवीस म्हणजे छगन भुजबळपेक्षा जास्त जबाबदार देवेंद्र फडणवीस. जातीवाद पसरायला आपल्या मराठवाड्याला, पश्चिम महाराष्ट्राला, खानदेशला आणि पलीकडचा साताऱ्याचा कोपरा पाणीच उपलब्ध करून दिलं नाही. या माणसाला पाणीच उपलब्ध करून दिलं नाही. दुष्काळात भरपळायचे लोक. याला हे कामच नाही करायचं, फक्त जातीवाद, दंगली, भांडणं करायचे आणि जोडून द्यायचं. मला एक सांगा बरं, आज एक उत्तर द्या मराठी. आपण हिंदू आहेत का नाही? मी कट्टर हिंदू आहे. मला जसा गर्व स्वाभिमान आहे माझ्या मराठा जातीचा, तसा मला हिंदू धर्माचा सुद्धा. मी कट्टर हिंदू आहे. आपण हिंदू आहेत का नाही? हिंदूत मराठा आहे का नाही? आहे. आरक्षण विरोध कोण करत? हिंदूच. मग आपल्याला नुसते का दांडकी घ्यायला थोडं काही नाही, मारा मारायला. काय लावलंय तुम्ही? काय लावलंय तुम्ही? हिंदूत फक्त मुस्लिम नाही. मग मराठा मोठी जाते. भांडणं खेळायच्या दिवशी, दांडके उचलायच्या दिवशी लागतो का मराठा तुम्हाला? आणि आरक्षण मागितलं की हिंदूची विरोध करणार. छगन भुजबळ कोण आहे? हिंदू नाही का? मग हिंदूच कसं काय हिंदूला विरोध करतो? तुम्हाला वाटतं नाही हिंदुत्व टिकलं पाहिजे, हिंदुत्व विचार वाढला पाहिजे. मग हिंदूत मराठा येत नाही का? आरक्षण द्यायच्या दिवशी आमच्या लेकरं मोठ्या व्हायच्या दिवशी विरोध, आणि मारामाऱ्या करायचं असलं फक्त लगेच मराठा पाहिजे पुढं. ही कोणची सिस्टम आहे तुमची? बर, हे सोडून दिलं. आता आणखी दुसरं कार्ड याच्यात बहुजन कार्डच नाही. हिंदू धर्मात मुस्लिम नाही आणि बहुजनात ब्राह्मण नाही. बरोबर आहे की नाही? हिंदू धर्मात ब्राह्मण आहे, बहुजनात ब्राह्मण नाही. बहुजनात मराठा आहे का? आहे ना? विरोध कोण करतोय? का बरं? बहुजनात आम्ही लागतो. आरक्षण मागायची विरोध कसं काय करतो? हे बहुजन आम्हाला कोणत्या सोयीनुसार राजकारण करायला तुम्ही? कोणतं हिंदुत्व शिकवायला तुम्ही आम्हाला? आम्ही कट्टर हिंदू आहेत, पण छत्रपती शिवरायांच्या विचाराचं हिंदुत्व आम्ही चालवणार आहे. बाकी हिंदुत्व माहित नाही. छत्रपतींच्या विचाराचं हिंदुत्व आम्ही चालवणार आहे. बाकीचं नका शिकू आम्हाला. बस झाला आता तुमचं. मारामाऱ्या घरात आम्हाला आम्ही हिंदू म्हणून पाहिजेत, बहुजन म्हणून पाहिजेत. आणि आम्हाला द्यायची वेळ आली की बहुजनातला बी आमच्या विरोधात बहुजन, हिंदूतला हिंदू आमच्या विरोधात. आता तिसरी काढली याच्यात एक आणखी देईल. हे दोनात भागलं नव्हतं. हिंदू आणि बहुजन. मराठी परप्रांतीय विरुद्ध मराठी. आरक्षणाला विरोध कोण करतोय? मराठी. मोठा मराठी मुकादम देऊ नका म्हणतो. म्हणजे तिथं दांडकी घेऊन आम्हीच लागतो. भांडणं खेळापुरता आमचा उपयोग आहे काय? मग मारामाऱ्यापुरता दांडकी उचलायला? अरे काय तुम्हाला हिंदुत्व टिकवायचंय ना? हिंदू विचार वाढवायचा ना? हिंदू धर्म मोठा झाला पाहिजे ना? हिंदू धर्मातला मराठा सुद्धा मोठा झाला पाहिजे. हिंदूचा विचार पाहिजे बाकीच्या. तुमच्या सोयीचं हिंदुत्व शिकवायला काय आम्हाला?
बहुजनात मराठा पाहिजे ना, बहुजन मोठा झाला पाहिजे असं वाटतं ना, बहुजन विचार पुढे गेला पाहिजे असं तुम्हाला वाटतं ना, तर बहुजनातला मराठाही सुधारला पाहिजे, सगळ्या बहुजनाला वाटलं पाहिजे, तरच तेव्हा बहुजन धर्माला किंमत देणार. तर काय किंमत आहे तुमची? तुमच्या सोयीनुसार आम्ही नाही वागू शकत इथून पुढे. मराठ्याने आता सावध उगच उगच आपल्या दांडके उचलायला होती घेणं देत. ज्या दिवशी आपली चूक असत त्या दिवशी आपण मार खाऊ, ज्या दिवशी समोरच्याची चूक असत त्या दिवशी आपण त्याला धडा शिकू. काय अडचण नाही, आपल्या मनगडात दम आहे. उगच हे फुकट चालायला नको. आपल्या लेकरांचं वाटोळ व्हायला लागलं, आपल्या जातीचं पोराचं वाटोळ व्हायला लागलं. हे देवेंद्र फडणवीस सोपा नाही, विचित्र प्राणी येऊ. हा ते उगच नाही असा लाल गुलाब दिसत देऊ, लय चाबरा माणूस देऊ असा दिसतोय ना, असं वाटतं ना जाऊ द्या. हो ना राव, लय विचित्र राहू दे. ते पहिले एक मित्र होते बघा एका गावात, बरं का. ते गाव होतं, त्या गावात दोघं मित्र होते, मुसलमानाचा ब्राह्मण समाजाचा. लय जीवाचे मित्र होते ते दोघं, देवेंद्र फडणवीस सारखाच. बाकीचे देवबाप्पा सगळे चांगले आहेत राज्यात. आपण काय म्हणतो सकाळी देवबाप्पाला ब्राह्मणाला पाय पुढे द्यावा म्हणतो की नाही, तो काय म्हणतो कल्याण होऊन येत नका कोणा पण म्हणतो की नाही, त्याचं काम तो करतो बिचारा. आपण इतकी इज्जत देतो हा गावागावात, फक्त देवेंद्र फडणवीस साहेबच येडवून करते, नाही तर बाकी सगळे देवबाप्पा चांगले राज्यातले टोटल. ते राज ठाकरे बघा तुम्ही, उद्धव ठाकरे बघा, ते नितीन गडकरी साहेब बघा, आणखीन कोण कोण असते बघा तुम्ही, ते बापट साहेब होते ते बघा, तुम्ही सगळे बघा. गावागावातले देवबाप्पा बघा सगळे चांगले, पुजारी जेवढे ते बी बघा सगळे चांगले. मनोहर जोशी साहेब बघा कसे होते, सगळे चांगले. हे त्याच्या येडवून करतो म्हणून हो ना राव. असं कसं देवबाप्पा लागलाय ग हे सरकारला? ही कोणचा देवबाप्पा आहे? सगळे सुपाऱ्या दुसरीकडे होते, तिसरीकडेच खार काढ होती. आणि काय बोलावं राव याला? आमचा जीव तळतळायला लागला आरक्षणासाठी. ते बघा दोन मित्र होते एका गावातलं सांगतो, परत ते जातीवर नाही तिकडं नेलं जा म्हणा तिकडं, कर तुला काय करायचं. हे आमच्या गावखेड्यातले ठरलेले खरे किस्से. एका गावात ना एक ब्राह्मण आणि मुसलमान दोघं मित्र होते, जीवाचे लहानपणापासून म्हातारपणापर्यंत. ते काही असो सुख दुःख एकामेकाशी करायचे. दुःख असलं तरी सोबत, सुख असलं तरी सोबत. एक भाकर दोघाची. किती अडचण आली तर ते वेगळं कुटुंब नव्हते, एवढे जीवाचे मित्र. आणि पहिल्या काळात मित्र तो होते, हे ना करू नका. पहिल्या काळात हे मित्र तो होते, जातीपेतीच्या पलीकडचे मित्र तो होते. मग एक दोघं ब्राह्मण आणि एक मुसलमानाचा हे होता, पण त्या मुसलमानाला घरी ऐकायचं होतं. त्याला पैशाची अडचण आली म्हणून त्या ब्राह्मण म्हणला आपल्याला, ते मुसलमान मला घरी ऐकायचं. तर देवबाप्पा जरा बरं असायचं, ठीक आहे म्हणलं इकू. एकटे झाल्या माणसाने घर घेतलं, पण मध्यस्थी देवबाप्पा होती दोघांच्या मध्यस्थी. आता शेवटी मध्यस्थी लागतोच कोणतरी. ते वाडा ऐकला एका माणसाला, गडबड नाही ना. एक वाडा ऐकला झालाच नव्हता, देऊन टाकला. फक्त ते म्हणले देवबाप्पा शब्द गाव खेड्यात खाली पडून देत नाही, पहिली पद्धत. ते म्हणले ही वाडा मला ऐकायचा आहे, पण ते मुसलमान जाताना म्हणला बाबा आपलं काय कर, वाडा ऐकायचं पण तेवढी त्या भीतीला एक खुटी, तेवढी खुटी आपल्याला ठेवायची, तेवढी एक खुटी राहती. आता त्या घर घेणाऱ्याला वाटलं खुटी म्हणजे काय एवढा मोठा वाडा घेतला काय त्याला एवढं, आणि त्या खुटीपर्यंत जायला फक्त रस्ता जायचं यायचं तेवढंच. राहू दे म्हणले, जाऊ दे. देवबा म्हणले राहू देवा त्याला तेवढी खुटी, जाऊ दे. यायचं जायचं त्याला, फक्त घर नाही राहिलं त्याला आता राहायला. कमीत कमी जुनी आठवण म्हणून तेवढी खुटी ठेवायची असेल त्याला. असं त्याला काय माहित पुढं काय. ते ठीक म्हणला वाड्यावाला रजिस्ट्री झाली, रजिस्ट्री लिहून टाकलं ती सगळा वाडा आमक्याचा त्या घेणाराचा, आणि ती खोटी तेवढी मात्र त्या मुसलमानाची त्याला जायला तेवढं आपलं रोज आठवण म्हणून बघायची त्यांनी त्यासाठी. ते घर माळकरी होतं, ती कोण टाकलं ती घर. तेव्हा पण ती खोटी ठुलती तिथं तशीच. 2-4 दिवस राहिलं ते घरावर माझ्या. 2-3 दिवसांनी मुसलमानाचं काय धंदा असतो तुम्हाला माहिती. ते धंदा झाला ते काय, ते कातड घ्यायचं त्या कुटीला नेऊन अडकायचं. ते मुसलमानाचा माणूस तो ते घर घेणारा म्हणला आता ते उंगल जडी कुटी असं ठोली काय. आता तर खेळू घर सोडून द्यायची वेळ आली त्या वासानी. ते 2-4 दिवसाला गेलं तिथं ते अडकायचं. घर सोडून गेले ती, गेलं का खोटीमुळे घर फुकट गेलं. पण मित्र तो डेंजर असतो. ते ब्राह्मण आणि ते मुस्लिम धर्माचे मित्र दोघं होते ना, त्यांनी सांगताना सांगितलं होतं हे बघ आयुष्य कडीला घातलाय आपण दोघांनी मित्रत्वात,
मारताना सुद्धा जीव आधी मरण ना, त्याचे अंत्यसंस्कार एकमेकाच्या दोघांनी करायचे. हे बी मित्रत्व त्यांचं ठरलं. ठीक आहे. मग तो ब्राह्मण म्हणला मी मेलो तर मला इथं पुरेव, मुसलमान मेला म्हणला मी मेलो तर तिथं पुरेव. आता ह्या ब्राह्मणाने सांगून ठेवलं त्याला, मी मेलो की मला कब्रस्तान मध्ये येऊन पुरेव ब्राह्मण. आता शब्द दिलेला होता, मित्र मेलं ब्राह्मण मेल्यावर आता शब्द दिलता कब्रस्तानाकडे न्यायचं. निघालं नेला चाट तिकडं कब्रस्तानाकडे. सगळे मुसलमान जागे झाले. ते म्हणले इकडं किधर चालला, इकडं मुंबई चालला. ते म्हणले आता मी शब्द दिलता कब्रस्तानामध्ये ब्राह्मण ते आता ब्राह्मणाला तिथं न्यायचं म्हणलं मुसलमान दम जे कुटाकुटी सुरू झाली. म्हणजे मेल्यावर सुद्धा ब्राह्मण सकाळ 10 मारले बा. सोपं नाही ते, लगेच करून देणार नाही ते, सोपे नाही ते जातीवाद नाही. हे काही काहीला खोडी येत असल्या त्या अशा खोट्या ठोतेत आणि पुरं वाटोळ करून टाकलं यांनी मराठी.